माझं नाव संदीप सुहास कुलकर्णी. मी पुणे जिल्ह्यामध्ये चिंचवड इथं राहतो. तसा मी अंबरनाथहून इथं आलेलो आहे. नोकरीसाठी फक्त इथं आलो. पण एक मात्र आहे की माझं सायकल वेळ हे तिथून अंबरनाथहून इथं घेऊन आलो. ते इथं जास्त वाढलं माझं इथं. माझा सायकल अशी मग मित्रांच्याच घेऊन किंवा माझ्या आजोबांची घे किंवा अशी घेऊन पळवायचो. फक्त मला प्रचंड आवडायचं. इथं टाटा मोटर्समध्ये सर्व्हिसला लागलो. पहिल्यांदा काय घ्यावं तर मी पहिल्यांदा सायकलच घेतली. 5-6 दिवस नाही गेले असतील. मित्रांना म्हटलं की आपण जायचं का ट्रिपला. आमची ट्रिप ठरली जेजुरी आणि मोरगाव. ऐनवेळी सगळ्या मित्रांनी दगा दिला. मी एकटाच उरलो होतो. मी म्हटलं की मी तर निघणार. कसलाच एक्सपिरियन्स नव्हता सायकलमध्ये. पण सायकलवर टांग मारून आणि ती MTB सायकल घेऊन निघालो. त्यावेळेस गुगल मॅप किंवा ते पण हा प्रकार नव्हता. एकेकाला विचारत हडपसरवरनं दिवे घाट आला. दिवे घाट चढताना माझी दमछाक व्हायला लागली म्हणून मग मी शेवटी एका ट्रकला हात केला. त्यांनी मला वरपर्यंत पोहोचवला. मग तिकडनं पुन्हा माझी सायकल सुरू. सासवडला आलो. सासवडला तिथं जेवण केल्यानंतर विचारलं की मुक्कामाला काय सोय. ते म्हणाले की मुक्कामाची सोय इथं आहे पण मग तिथं 70-80 रुपये त्यावेळेस मला घालायला, कारण मी घेऊनच कमी गेलो होतो. मग कळत अंधारात मग बॅटरी तोंडात धर किंवा समोरच्या ट्रकच्या ह्याच्यात फोकसमध्ये रस्ता बघत जा असं करत जेजुरी गाठलं. इथं मुक्काम केला बस स्टँडवर. सकाळी भंडारा उधळला. पुन्हा खाली आलो. मोरगाव केला. मोरगाव करून इथं घरी आलो. असं साधारण जाऊन 200 किलोमीटर झालं असेल. ही माझी पहिलीच ट्रिप एकदम मोठीच्या मोठी करून घेतली. प्रोफेशनल सायकलिस्ट असतात किंवा तसं मला कधीच हे जमायचं नाही. मी ज्यावेळेस मला नोकरी नव्हती लागली त्यावेळेस मी केबलचे कामं करायचो. मग त्या कामं करता करता तिथं ते हे बघितलं. टूर डी फ्रान्स बघायचो. मग त्यात तो लान्स आर्मस्ट्रॉंग माझा अतिशय, मी त्याचा डायहार्ड फॅन झालो होतो. मला सायकल पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि ती अशीच पाहिजे. पूर्वी ती 7 गिअरची एक सायकल यायची हिरोची, तसली ती सायकल घेतली. त्याच्यानंतर ती सायकल हे नको मला ती सायकल हे होत नाही. MTB घेऊन भंडारा डोंगर चढलो आणि लोणावळा गेलो एकदा. नंतर दमछाक होती लक्षात आल्यानंतर मग पुढे अपग्रेड केली आणि फोकसची घेतली. फोकस कंपनीची, जर्मन मेड कंपनीची, आणि ही मला आवडली आणि मी भरपूर 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 सायकल चालवली. मनसोक्त सायकल चालवली. म्हणजे 10 वेळा लोणावळा, 10 वेळा भंडारा असे माझे मी हे केलं. पंढरपूर वारी केली त्या सायकलवरती. एवढा खुश होतो. आणि मला मनाली टू खारदुंगला जायचं होतं म्हणून मी रेग्युलर प्रॅक्टिस करायचो. 50 किलोमीटर 60 किलोमीटर अशी प्रॅक्टिस डेली करायचो. तेच करताना एकदा 9 जानेवारी 2020ला मी रिटर्न येत होतो. घरी रिटर्न येत असताना मला इथं सोमाटणे फाट्याच्या इथं मागणं कुठल्या वाहनाने उडवलं मला कळलं नाही. पण उडवलं आणि साईडने एक ट्रेलर पास व्हायला लागला. त्याच्या खाली माझे दोन्ही पाय आले आणि माझा मोठा ऍक्सिडेंट झाला. पहिल्यांदा मला पवना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. तिकडे जवळच. तिकडनं संचेतीत नेलं. संचेतीत मी 7 दिवस बेशुद्ध होतो. पण त्याच्यानंतर मला ज्यावेळेस शुद्धीत आलो त्यावेळेस ज्यावेळेस मला कळलं की माझे पाय कट केलेला आहे, त्यावेळेस डॉक्टर व्हिजिटला आले. त्यावेळेस त्यांना विचारलं की माझे बोटं तर वळत आहेत पण पाय का छोटा आला. डॉक्टर म्हणाले आपको बताया नहीं, आपका पैर कट किया है. पैर कट किया है म्हटल्यानंतर दुसरा प्रश्न लगेच विचारला, मैं सायकल चला सकूंगा क्या. डॉक्टर खुश झाला, एकदम मनापासून खुश झाला. आणि डॉक्टर म्हणाला की टेक्नॉलॉजी बहुत डेव्हलप हुआ है, आप तो हमका सायकल चला सकेंगे. एवढं माझे ते सायकल वेळ माझं एवढं प्रचंड होतं. त्याच्यानंतर फिजिओथेरपी माझी सुरू झाली. फिजिओथेरपी खाण्यापिण्यामध्ये पण बायको व्यवस्थित लक्ष देऊन ताकद पुन्हा म्हणजे. आणि मी मला पहिल्यापासून व्यायामाचा वेळ असल्यामुळे मी व्यायाम पण रेग्युलर करत राहिलो. त्याच्याने माझं हळूहळू डेव्हलपमेंट व्यवस्थित होत राहिली. 27 मेला मी पायावर उभा राहिलो. माझे 27 मेला मला पहिल्यांदा म्हणजे 4 महिन्यात पाय घातलेला आहे. डॉक्टर म्हणाले की त्या मानाने तू खूप लवकर उभा राहिलेला आहे. पाय घालून मिळून नंतर मग चालण्याची प्रॅक्टिस हे करत नोव्हेंबरमध्ये मी कामाला पण जायला लागलो. नोव्हेंबरमध्ये कामाला जाऊन 2 महिने काम केलं. VRS घेतली. मला सायकल वेळ काही थांबेना. घरी सायकल घेऊन एक सायकल घेतली. ती सायकल घेऊन होम ट्रेनरवरती मी ती प्रॅक्टिस करायला लागलो. पण मला ते कंटाळायला लागलं कारण मला सायकल चालवायची आहे. एका जागीत काय ते सायकल ठेवून त्यात काय मजा वाटेना. चला सायकल शिकूया म्हणून एक ग्रुप आहे. तर त्या ह्याच्यावरती ते कराड मिलिंद सरांचा. मिलिंद सरांचा. तर मिलिंद सरांनी तो त्याच्यामध्ये मला ऍड केला. मग मिलिंद सरांनी ऍड केल्यानंतर आणखीन एक ग्रुप आहे की जो
सायकल खरेदी विक्री कुठला तरी त्याचं नाव मला आता नेमकी आठवत नाही, पण त्या ग्रुपमध्ये पण मला ऍड केलं. आणि एकदा मला एका मित्राने एक डिझाईन पाठवलं सायकलचं की ज्याला 4 व्हील आहेत. मी आपलं ग्रुपमध्ये टाकून दिलं की म्हटलं असं कोण करू शकतं का, कारण मला एकदम सेफ वाटली ती सायकल. आणि म्हटलं कोण करू शकतं. तर तेवढ्यात किर्लोस्कर वाडीचे अरुण लोहार म्हणून आहेत, त्यांनी ते लगेच टाकलं की मी हे करू शकतो, मला हे जमतंय. त्यांनी एकदम विश्वासाने करायला सुरुवात केली आणि मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला. म्हटलं हे करा. 2 साईड व्हील लावले त्यांनी, मस्त एकदम त्याला 2x7 गिअर टाकले त्यांनी. तर इथं त्यांनी 20चे टायर लावलेत व्यवस्थित, म्हणजे रितसर अगदी मोठी व्यवस्थित केलेली, अतिशय सुंदर, अतिशय छान अशी त्यांनी सायकल बनवलेली आहे. जी सायकल आता मी फक्त वाट बघतोय, सायकल सुरू करायची आहे मला. माझ्या इथं येऊन त्यांनी माझ्या इथे येऊन असेंबल करून मला दिलेली आहे. फार सुंदर सायकल आणि मी ती चालवू इच्छित आहे. आता मला तर असं म्हणायचं की मी एवढं सगळं शोध मला माझ्या घरच्यांनी पण त्या मनाने खूप साथ दिली. हे सायकलला हरकत नाही म्हणून त्यांनी ती पण मला मदत केलेली आहे. मला नक्कीच एवढं सांगायला आवडेल की जर का माझ्यासारखे जण चालवू शकतात तर जे धडधाकट आहेत त्यांनी हे सायकलिंग रेग्युलर करायला पाहिजे, जेणेकरून 2-3 गोष्टी होऊ शकतात. एक तर स्वतःची तब्येत पण व्यवस्थित होते आणि दुसरं म्हणजे पोल्युशन कंट्रोल होतं. आपण पहिले सुरुवात केली तरच दुसरे पण करतीलच, नाही केली तर निदान आम्ही तरी केली याचं समाधान आम्हाला मिळेल.